कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार. शिंदे भाजप युती ही कायम राहणार, श्रीकांत शिंदेंची माहिती. सत्तेतून लोकांची कामं करता यावी म्हणून शिंदेंना पाठिंबा, राजू पाटलांची माहिती. तर कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंनी स्थानिकांना निर्णयाचे अधिकार दिल्याचं नांदगावकरांचं विधान. संदीप देशपांडेंची उद्या पत्रकार परिषद. केडीएमसीमध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू, प्रवीण दरेकरांकडून स्पष्ट. तर उद्धव ठाकरेही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात. नॉट रिचेबल नगरसेवकांवरून दरेकरांची टीका. केडीएमसीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत जाणार. 11 पैकी उरलेल्या 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवलीत मनसेपाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याचा ठाकरेंच्या सूचना. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता म्हस्के सेना भवनातील बैठकीला गैरहजर, तसंच गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनातही अनुपस्थिती. मात्र म्हस्के आमच्या संपर्कात, अनिल परबांची माहिती. मुंबई पालिकेतील महापौरपद भाजप 5 वर्ष स्वतःकडे ठेवण्यावर ठाम. मुंबईतील भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा, सूत्रांची माहिती. नवाब मलिकांच्या नेतृत्वात दादांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक. भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव, भाजप सोबतच्या युतीतून बाहेर पडावं, पराभूत उमेदवारांची बैठकीत मागणी. खासदार झालात म्हणून जिल्ह्याचे मालक झाला नाहीत, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतः नगरसेवक आले. वडेट्टीवारांचा धानोरकरांना प्रत्युत्तर. काँग्रेसच्या आमच्याच नेत्यांना नगरसेवक नेल्याचा धानोरकर यांचा आरोप. 2 नेत्यांच्या भांडणामुळे चंद्रपुरात काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात. किशोर जोरगेवारांचं वक्तव्य. तर धानोरकरांचे वडेट्टीवारांवरील आरोप योग्य, जोरगेवारांकडून दुजोरा. समाधान सरवणकरांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे, आरोपांची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया. सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर. समाधान सरवणकरांच्या प्रचारात फक्त भाजप कार्यकर्ते होते, आता त्यांच्या घरी भांडी सुद्धा घासायची का? आरोप फेटाळत भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांचा संतप्त सवाल. पालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप सेनेची युती तुटली. भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार, जागा वाटपावरून युती फिसकटली, विजय शिवतारे यांची माहिती. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार. तर भरणेंचे पुत्र श्रीराज भरणेंचा हर्षवर्धन पाटील प्रचार करणार. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंचं मनोमिलन. प्रजासत्ताक दिनी भरत गोगावलेंना अखेर ध्वजारोहणाचा मान. रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करणार. मंत्री गोगावले यांची इच्छा अखेर पूर्ण. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना मोठा झटका. सावंतांविरोधात पुतण्या धनंजय सावंतांचं बंड. धनंजय सावंत परांड्यातून स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणार. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दिग्विजय पाटील कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड. खासदार कल्याण काळेंच्या फुलंब्रीमधील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड. तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप. सोनं 7,500 तर चांदी 10,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,59,650 रुपये तर चांदी 3,32,650 रुपयांवर. हवाई दलाच्या मायक्रोलाइट विमानाचं प्रयागराजजवळ इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केल्याची माहिती. विमानातील 2ही वैमानिक सुरक्षितरित्या बाहेर. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20मध्ये भारतीय फलंदाजांचं वादळ. अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगची धुवाधार खेळी. न्यूझीलंडला विजयासाठी तब्बल 239 धावांचं लक्ष्य.